मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन त्या लहान मुलाला म्हणतो की तू मला नावं सांग चाळीतील जोडप्यांची, मग मी चिठ्ठीवर लिहितो. त्यावेळी ठीक आहे असं तो मुलगा म्हणतो आणि चाळीतील प्रत्येकाचं नाव सांगत असतो. जोडप्यांची नावं सांगितल्यानंतर अर्जुन आता त्याला भासवतो की मी तीच नावं लिहितोय, परंतु अर्जुन प्रत्येक चिठ्ठीवर सायली आणि अर्जुन अशी नावं लिहित असतो आणि त्याच्याकडे पाहून हसतो. त्यानंतर अर्जुन आता चाळीतील सर्व जोडप्यांची नावं लिहितो. मग आता तो मुलगा म्हणतो झालं सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मी राहिलो ना आता, सायली आणि अर्जुनची जोडी. मग आता तो ठीक आहे असं म्हणतो. अर्जुन त्यानंतर आता सायलीकडे पाहतो आणि शेवटची चिठ्ठी लिहित असतो आणि मग मनातल्या मनात खुश होत आता मी सायलीबरोबर पतंग उडवणार हाच तो विचार सतत करत असतो. त्यानंतर आता अर्जुन हा म्हणतो चिठ्ठ्या तिकडे नेऊन दे. तो मुलगा आता चिठ्ठ्या तिकडे घेऊन जातो आणि सर्वांना म्हणतो चिठ्ठ्या करून झाल्यात. त्यावेळी चैतन्य म्हणतो हो, स्नॅक्सची सुद्धा तयारी झाली आहे. असं म्हणून सर्वजण एकत्र येतात. काकू सर्वांना बोलवून म्हणतात की अरे चला पटकन चिठ्ठ्या काढायच्या आहेत, कुणाचं नाव येते ते आपण पाहूयात. आता सर्वजण एकत्र येतात. त्यावेळी अर्जुन चैतन्य एकमेकांना इशारा करतात. मग सायली अर्जुनकडे तेव्हा पाहतच राहते. तिला समजतं नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून. मग ती गालातच हसून अर्जुनकडे पाहते. त्यानंतर कुसुमसुद्धा अर्जुनला आता इशारा करते. तेव्हा अर्जुन देखील इशारा करून सगळं काही ओके आहे असं म्हणतो. त्यावेळी तो लहान मुलगा पुन्हा विचारतो काका, मग यावेळची चिठ्ठी आता कोण काढणार? तेव्हा मधुभाऊ त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा कुसुम उत्साहातच म्हणते मागच्या वेळी हा मान सायलीला मिळाला होता. तेव्हा आता मधुभाऊ खूपच रागात कुसुमकडे पाहू लागतात. तेव्हा कुसुम हळूच म्हणते अहो मी फक्त सांगते मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ गप्प बसतात. तर अर्जुन हसतच म्हणतो वाव, फॅन्टॅस्टिक, ग्रेट. मग यावेळी आपण हा मानना त्यांच्या वडिलांना देऊयात असं म्हणून तो मधुभाऊंकडे पाहतो. तेव्हा मधुभाऊ तितक्याच रागात अर्जुनकडे पाहतात. तेव्हा सर्वजण आता मधुभाऊ चिठ्ठी काढा असं मोठ्या मोठ्याने असतात. त्यावेळी वाव, किती छान आयडिया आहे असं चैतन्य म्हणतो. मग आता सर्वजण मधुभाऊंना म्हणत असतात की काढा चिठ्ठी पटकन. तेव्हा मधुभाऊ खूपच रागात आता अर्जुनकडे पाहू लागतात. तेव्हा सर्वजण आता मधुभाऊंना पुन्हा एकदा फोर्स करू लागतात. तर मधुभाऊ आता गाल फुगवून तेथेच आपले बसलेले असतात. सायली मात्र गालात हसत असते. कुसुमसुद्धा फोर्स करते. सायली तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही, कारण तिला माहीत असतं इथे काही जर बोलले तर खूप मोठा घोळ होईल आणि मधुभाऊ तडकणीतून उठून जातील. त्यामुळे अर्जुनच म्हणतो मधुभाऊ अहो चिठ्ठी काढा की. तरीही मधुभाऊ आता आपली नजर दुसरीकडे करून बसतात. त्यावेळी शेजारच्या काकू म्हणतात अहो मधुभाऊ काढा की चिठ्ठी. अगोदरच शीतलची तब्येत खराब झाल्यामुळे ते आपल्याला खूपच उशीर झालाय. त्यानंतर मधुभाऊ आता कशीबशी ती चिठ्ठी काढतात आणि त्यावरचं नाव वाचून त्यांना अजूनच टेन्शन येतं आणि रागातच ते अर्जुनकडे पाहू लागतात. सर्वजण आता उत्सुक असतात की नक्की कुणाचं नाव निघणार. परंतु अर्जुन, कुसुम त्याचबरोबर इकडे चैतन्याला माहीत असतं की सायली आणि अर्जुनचंच नाव त्यामध्ये येणार आहे म्हणून. मग आता ते तिघेही एकमेकांकडे सतत पाहत असतात आणि एकमेकांना इशारे करत असतात, परंतु ते कुणालाही याबद्दल कळू देत नाही. तेव्हा आता सर्वजण मधुभाऊंना विचारतात अहो कुणाचं नाव आहे सांगा की. तरीही मधुभाऊ कुणाला काही सांगत नाही, एकदम गप्प गप्प असतात आणि सायली अर्जुनकडे पाहत असतात. तेव्हा आता सायली अर्जुनचं नाव त्यामध्ये आल्यामुळे मधुभाऊ ते वाचतच नाही. काही वेळानंतर काका विचारतात काय अहो मधुभाऊ कुणाचं नाव आहे, मी वाचू का मग? त्यावेळी मधुभाऊंच्या हातातून ते काका आता चिठ्ठी घेतात आणि त्यावरचं नाव वाचतात. सर्वांना खूप आनंद होतो, कारण सायली आणि अर्जुन सुभेदार यांचं नाव त्या चिठ्ठीमध्ये असतं. त्यामुळे सर्वजण एकच जल्लोष करतात. सायली मात्र आता गालात हसते आणि अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. मधुभाऊंना मात्र राग आलेला असतो. तर कुसुमसुद्धा जोरात अशी त्या दोघांचं अभिनंदन करत टाळ्या वाजवते. मधुभाऊ मात्र रागातच जाता
कुसुमकडे पाहतात तर कुसुम आपली गप्प बसते. त्यानंतर सर्वजण आता म्हणतात, चला अर्जुन सायली पटकन कॉम्पिटिशनसाठी तयार व्हा. मग आता अर्जुन हा सायलीकडे पाहून इशारा करतो, चला होऊन जाऊ दे आता कॉम्पिटिशन. मग आता सायली गालातच हसून हो असं म्हणते. तेव्हा आता अर्जुन पुन्हा चैतन्याला इशारा करतो की त्या चिठ्ठ्या लपवून ठेव. मग आता लगेच तो स्टूल बाजूला घेत चैतन्य त्या चिठ्ठ्या सर्व खिशात टाकतो. म्हणजेच कुणाला डाऊट येऊ नये की त्या सर्व चिठ्ठ्यांवर अर्जुन आणि सायलीचंच नाव होतं. पटकन त्याने चिठ्ठ्या खिशात टाकल्यानंतर अर्जुनला तो इशारा करून सांगतो, काम फत्ते झालं. अर्जुन आता सायलीला म्हणतो, चला आता होऊनच जाऊ द्या कॉम्पिटिशन. मग मधुभाऊंकडे ते दोघेही पाहतात. तेव्हा मधुभाऊ मात्र रागातच आता उठून उभे राहतात आणि सायली व अर्जुनकडे पाहतच राहतात. तेव्हा आता त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर सर्वजण आपापसात कुजबुजू लागतात की नक्की काय झालं मधुभाऊंना, ते अचानक असे निघून का गेले असतील. सायली आणि अर्जुन, कुसुम, चैतन्य टेन्शनमध्ये येतात. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ अहो प्लीज तुम्ही नका ना जावा. पण आता मधुभाऊ ऐकतच नाही. त्यावेळी आता कुसुम आणि चैतन्य टेन्शनमध्ये येतात, पुढे करायचं काय. तेव्हा अर्जुन आता सायलीला इशारा करतो, समजावा जरा मधुभाऊंना. तेव्हा सायली मनात विचार करत असते की नेमकी आमची नावं निघाल्यानंतर मधुभाऊ चिडणार होते हे मला माहीत होतं, परंतु आता ते निघूनसुद्धा गेले. पण यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. आनंद मला असा त्यांच्या चेहऱ्यावरचा मावळू द्यायचा नाही आहे. आता मधुभाऊंबरोबर बोलायलाच हवं असं म्हणून सायली आता अर्जुनकडे पाहून इशारा करते. त्यानंतर ती लगेच आता मधुभाऊंकडे जायला निघते आणि घरात येऊन पाहते तर मधुभाऊ एकदम शांतपणे बसलेले असतात. त्याचवेळी सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही असे आतमध्ये का निघून आलात? अहो सर्वजण तिथे थांबले आहेत तुमच्यासाठी. मग आता मधुभाऊ म्हणतात, मी एवढा कुणी मोठा नाहीये की माझ्यासाठी कोणत्याही प्रथा अशा अडून राहतील म्हणून. हा जो तुम्ही बाहेर गोंधळ घातलेला आहे ना, तो मला बघायचाच नाहीये असं रागातच जरा मधुभाऊ म्हणतात. तेव्हा सायली समजावते, मधुभाऊ प्लीज, अहो सगळेजण खरंच तुम्हाला खूप मान देतात आणि तुमचा खूप आदर करतात. तुम्ही बाहेर येईपर्यंत खेळ सुरू होणार नाहीये. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, तो सुरू न झालेलाच बरा, कारण हा नुसता खेळ नाहीये, पोरखेळ आहे, पोरखेळ. वेळी सायली समजावते, मधुभाऊ बाकी सर्वजण किती उत्साहात आहेत. तुम्ही पाहिलं असेल ना, कालपासून सर्वजण तयारी करतायत या कॉम्पिटिशनची आणि तुम्ही जर असं म्हणाल तर मग त्यांचा मूड ऑफ नाही होणार का? अहो अर्जुन सरांवरचा राग तुम्ही असा इकडे तिकडे कुणावरही काढू नका ना. तुम्ही असे आतमध्ये निघून आलात ना, तेव्हाच समजलं होतं सर्वांना की नक्कीच काहीतरी बिनसलंय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ज्यावेळी चिठ्ठीवर तुमचं नाव आलं ना, त्याचवेळी सगळं काही बिनसलं. मला एक कळत नाही की अर्जुन सुभेदाराचं नाव त्या चिठ्ठीत आलंच कसं, कारण तो काही जनता चाळीतला रहिवासी नाहीये, बरोबर? त्याचवेळी सायली म्हणते, मधुभाऊ अहो पण मी इथे माहेरी राहते ना, म्हणून त्यांनी नाव घेतलं असेल. आणि ती सुळवेंची ज्ञानदा सुद्धा माहेरला आली आहे म्हटल्यावर तिचं सुद्धा नाव घेतलं होतं ना चिठ्ठीमध्ये. कारण मी जेव्हा शीतल आणि गौतमचं नाव काढलं ना बाउलमधून, त्याचवेळी त्या चिठ्ठीत दुसरं नाव पाहिलं तर तिचं नाव होतं. त्याचवेळी मधुभाऊ म्हणतात की हे बघ, तू इथे राहणं आणि दुसरं कोणीतरी त्यांच्या नवऱ्यासोबत राहणं यामध्ये फरक आहे की नाही. तेव्हा सायली मधुभाऊंजवळ बसते आणि म्हणते की मधुभाऊ, हे इथल्या शेजारच्यांना काही माहीत नाही ना, त्यांच्यासाठी फक्त हा खूप आनंदाने साजरा करण्यासारखा सण आहे आणि त्यांच्या आनंदावर असं विरझण पडायला नको मधुभाऊ. अहो माझ्यासाठी नाही तर निदान त्यांच्यासाठी तरी तुम्ही बाहेर चला. पुढे आता सायली म्हणते, मधुभाऊ आता आमची नावं निघाली आहेत म्हटल्यावर आम्हाला ही चढाओढ खेळावीच लागेल. तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा ना, म्हणजे तुम्हालाही समजेल की मी त्यांच्याशी एकही शब्द बोलत नाहीये. मी स्पर्धा खेळून झाल्यानंतर लगेच बाजूला होईन मधुभाऊ. प्लीज मधुभाऊ चला ना, अशी रिक्वेस्ट सायली आता सारखी सारखी करू लागते. त्यानंतर मधुभाऊ आपले नकारच देत असतात, तोंड फिरवून बसतात. तेव्हा सायली आता एक मोठं पाऊल उचलते आणि म्हणते, ठीक आहे मधुभाऊ, हे पहा तुम्ही मला चुकीचं ठरवताय ना तर ठरवा, परंतु मला आता ही स्पर्धा जाऊन खेळावीच लागेल. कारण हे रहिवाशी आहेत ना इथले, त्यांची खूप
वर्षांपासून ही जुनी प्रथा आहे, त्यामुळे ही चढाओढ मी आता खेळणारच आहे. मला माफ करा मधुभाऊ, मला माफ करा मधुभाऊ, परंतु या रहिवाशांबरोबर आपला संबंध फक्त आणि फक्त कुसुमताईमुळे आलाय आणि आपल्याला असं त्यांचं मन दुखवून नाही चालणार. कुसुमताईला सुद्धा आपण असं नाराज करायला नको, कारण ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर सायली आता इकडे बाहेर येते आणि सर्वांसमोर जाऊन उभी राहते. अर्जुन इशारा करून विचारतो, मधुभाऊ आलेत का? तेव्हा ती नाही म्हणते. मग आता असं अचानक मधुभाऊंना काय झालं असं सर्वजण आता विचारू लागतात. आपापसात चर्चा करू लागतात की काय झालं असेल मधुभाऊंना. तर काकू म्हणतात, आता सायली पतंग उडवणार म्हटल्यानंतर तिच्या बाबांनी इथे असायला नको का? आता काय करायचं बरं? तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं की एवढं समजावून देखील मधुभाऊ आलेच नाहीत. तेव्हा काका देखील विचारतात, मधुभाऊंना असं अचानक काय झालं असेल? आतमध्ये ते रागात निघून गेलेत का? तेव्हा कुणी काहीही बोलत नाही, फक्त एकमेकांकडे पाहत असतात. आता तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात आणि म्हणतात, मला काहीही झालेलं नाही आहे, मी आलो आहे. असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तेव्हा सर्वजण मधुभाऊंसाठी टाळ्या वाजवतात. मग सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून हसतात, कारण मधुभाऊ फायनली ही चढाओढ पाहण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी मधुभाऊ आता तेथे बसतात आणि म्हणतात की काही नाही, एक काम आठवलं ना म्हणून मी गेलो होतो जरा, पण आता मी इथेच बसणार आहे. असं ते अर्जुनकडे पाहून बोलतात, कारण आता अर्जुनने जास्त काही बोलावं नाही आणि गुप्त पतंग उडवावं असं मधुभाऊंना वाटत असतं. मग नंतर सायलीकडे पाहूनही बोलतात, जे काही खेळायचं असेल ना ते आता खेळा. तेव्हा अर्जुन आता सर्वांना खुश करत, अरे वा ग्रेट असं म्हणून, कुठे आहे आमचे पतंग सर्वांना विचारतो. तेव्हा कुसुम म्हणते, ऐक सायली, अगं तुलाच जिंकायचंय बरं का? आणि आमची सायली एकदम छान असा पतंग उडवते असं कुसुम आता म्हणत असते. त्यावेळी अर्जुन सायलीकडे इशारा करून तिच्याबरोबर हसतो. मग आता आमचा अर्जुन सुद्धा काही कमी नाही, तो सुद्धा टफ फाईट देऊ शकतो असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आगे आगे देखो होता है क्या? त्यावेळी कुसुमला आता बोलता येत नाही, ती म्हणते, हो आम्ही सुद्धा. आता चैतन्य मोठ्यानेच म्हणतो, अर्जुन आणि सायली वहिनी तुम्हा दोघांनाही बेस्ट लक. तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो, तर सायली इशारा करूनच चैतन्याला थँक्यू म्हणते. त्यानंतर आता अर्जुन अर्जुन असं चैतन्य ह्याने बोलत त्याला चिअरअप करत असतो. तर इकडे कुसुम सुद्धा काही कमी नसते, ती आता सुद्धा खूप मोठ्याने म्हणते, सायली सायली, आणि असं म्हणून तिला ती चिअरअप करत असते. त्यानंतर आता चढाओढ ही सुरू होते. त्याच वेळी सायलीचा पतंग आता खूप वर उडत असतो, तर अर्जुनचा अजून मांजा बांधून सुद्धा झालेला नसतो. ते काका म्हणतात की अहो अर्जुनराव, तुमचं चाललंय काय? अजून मांजा सुद्धा बांधून झाला नाही, तो सायलीचा पतंग पहा कुठल्या कुठे गेलाय. आता अर्जुन त्या पतंगाकडे पाहतो आणि त्याला समजतं की खरंच सायलीचा पतंग खूप असा वर उडाला. हा सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात आणि त्याच्यावर हसतात. तेव्हा सायली सुद्धा अर्जुनकडे पाहते आणि हसते. मग अर्जुन म्हणतो, काका उडू द्यात, जेवढा वर उडायचंय ना तेवढा वर पतंग उडू द्यात, आगे आगे देखो होता है क्या? तेव्हा आता सायली म्हणते, काका हे फक्त बोलतच राहणार आहेत की पतंग सुद्धा उडवणार आहेत? सर्वजण पुन्हा अर्जुनवर हसतात. नंतर अर्जुन आता सायलीकडे पाहून हसतो आणि म्हणतो, अच्छा असं आहे का? आता बघाच मी काय करतो. असं म्हणून तो आता लगेच मांजा चैतन्यकडे देतो आणि एक मुलगा वर पतंग उडवतो. अर्जुन आता खिशातून लगेच सायलीची असणारी ती ओढणी काढतो आणि ती आपल्या गळ्यात टाकतो. त्याचवेळी आता सायली अर्जुनकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहत असते आणि अर्जुन देखील तितक्याच प्रेमाने आता सायलीकडे पाहत असतो. तेव्हा सायली अर्जुनवरून नजर हटवत नाही. कुसुम आणि चैतन्य आता एकमेकांकडे पाहून इशारा करतात की पहा, अर्जुनने अजूनही ती ओढणी जपून ठेवली आहे. तर अर्जुन असा आपल्या छातीला हात लावतो आणि माझ्या हृदयात अजूनही तुम्ही आहात मिसेस सायली असं म्हणतो. मग आता सायली खूपच गोड लाजते. अर्जुनने ती ओढणी तशीच जपून ठेवल्यामुळे सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो.
तेव्हा सायली आता अर्जुनवरून नजर हटवत नाही. मधुभाऊंना कळू न देता अर्जुन सायलीला फ्लर्ट करत असतो. ते दोघेही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. सायलीसुद्धा खूप प्रेमाने अर्जुनकडे पाहत राहते. मग आता कुसुम म्हणते, अरे वा. मग आता सायलीला समजतं, म्हणजे त्या दिवशी बसमधून जी ओढणी उडाली होती ती माझी ओढणी यांनी अजूनही जपून ठेवली. आता सायली अर्जुनला इशारा करते की वर पहा किती माझा पतंग गेलाय. मग अर्जुन देखील हातात मांजा घेतो आणि पतंग उडवतो. सायली आता खूपच खुश असते, कारण अर्जुन ती वेळोवेळी इशारा करून आपलं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतो. त्यानंतर अर्जुनचा पतंगसुद्धा सायलीच्या बरोबरीने इकडे असा वर जाऊ लागतो, हवेत उडू लागतो. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. दोघेही एकमेकांकडे सतत पाहत असतात. सायली त्याला इशारा करते, वर पतंगाकडे लक्ष द्या. मग अर्जुन देखील इशारा करतो, माझा पतंग कुठे आहे पहा. नजरेतूनच ते दोघेही एकमेकांबरोबर बोलत असतात. त्यावेळी आता सर्वजण सायली अर्जुन असं मोठ्या मोठ्याने बोलत असतात, एकमेकांना चीअर करत असतात. त्याच वेळी आता ते कुसुम आता मोठ्यानेच म्हणते, सायली सायली तू जिंकणार आहेस. मग आता चैतन्य आणि अर्जुनच्या टीममधील सर्वजण अर्जुनला चीअर करत असतात. त्याला म्हणत असतात की आपल्याला जिंकायचंय. अर्जुन मात्र आता सायलीकडे सारखा आपलं पाहतच राहतो. मग सायली सारखा त्याला इशारा करते की तुम्ही तिकडे वर पतंगाकडे लक्ष द्या. परंतु अर्जुन आता तिच्यावरून नजरसुद्धा हटवत नसतो. सायली अगदी मन लावून तो पतंग उडवत असते, तर अर्जुन आपला सारखाच तिच्याकडे पाहत राहतो. त्याला असं वाटत असतं की तिच्यावरून नजरच हटवावी नाही, सतत तिच्याकडे सारखं पाहत राहावं. मग चैतन्य त्याला इशारा करतो, रे चाललंय काय. मग अर्जुनचा पतंग खाली पडणार असतो. तेवढ्यातच आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन समोर बघ. मग अर्जुन आता पटकन वेळी अर्जुन पुन्हा एकदा प्रयत्न करून सायलीच्या बरोबरीनेच पतंग उडवतो. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. सर्वजण अर्जुनवर हसत असतात, कारण अर्जुन सारखा सायलीकडे पाहत असल्यामुळे त्याचं पतंग उडवणं थोडंफार इकडे तिकडे होत असतं. हा पतंग उडवत असताना सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून अर्जुन हा खूपच खुश होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. काही वेळानंतर चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन तुझं लक्ष कुठे आहे. मग अर्जुन आता समोर पतंगाकडे पाहतो, तर तो पतंग पुन्हा एकदा खाली येत असतो. त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे पाहून हसतो आणि लगेच तो पतंग असा हवेत उडवतो. त्याचवेळी आता सर्वजण अर्जुनवर हसत असतात. मधुभाऊ मात्र मागे बसल्यामुळे आता त्यांना काही दिसत नसतं सायली आणि अर्जुनचं नक्की काय चाललंय. त्यानंतर आता अर्जुन खूप मन लावून असा पतंग उडवत असतो. त्याचवेळी सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं. ती खूपच प्रेमाने आता अर्जुनकडे पाहत राहते. अर्जुनवरून तिची नजर हटत सुद्धा नाही. मग कुसुम आता तिला धक्का मारते आणि विचारते, काय चाललंय काय सायली तुझं, बघ पतंग कुठे आहे तो. मग आता तो पतंग खाली येत असतो, तर सायली आता स्वतःशीच हसते आणि लगेच तो पतंग हवेत उडवू लागते. मग आता अर्जुन आणि सायलीचा असा नजरेचा खेळ सारखाच आपला सुरू असतो. तेव्हा मात्र सर्वजण खूपच खुश असतात. काही वेळानंतर आता सायलीचा पतंग खाली येत असतो. तेव्हा कुसुम जोरातच तिच्यावर ओरडते, अगं सायली तू व्यवस्थित पकड, मांजा व्यवस्थित धर आणि पतंग असा खाली येऊ देऊ नको, प्लीज प्लीज आपल्याला जिंकायचं आहे, असं म्हणून ती सायलीला सांगत असते, सूचना देत असते, चिअर अप करत असते. मग आता अर्जुन हा सायलीला इशारा करतो की आता उडवा, किती वर उडवायचा तेवढा. त्या दोघांमध्ये आता पतंगाची जणू चढाओढ सुरू होते. तेव्हा सायलीला आता काय करावं सुचत नाही, कारण अर्जुनने अजून वर पतंग उडवला, ही चढाओढ तो जिंकेल असा तिचा आता भ्रम होतो. त्यामुळे ती आता खूपच घाबरते. सायली आणि अर्जुनमध्ये होणारी ही चढाओढ मधुभाऊ आता पाहत असतात. त्यानंतर आता अर्जुन इकडे सायलीला इशारा करतो आणि म्हणतो, समोर पहा. तेव्हा सायलीचा पतंग हा खाली येणार असतो, परंतु ती पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीने तो पतंग वर उडवते. तेव्हा कुसुमला मात्र खूपच आनंद होतो. त्यावेळी कुसुम आता आनंदाच्या भरात सायली जिंकणार सायली जिंकणार असं म्हणत असते. परंतु अर्जुन यावेळी आता अजिबात कुणाकडे लक्ष न देता फक्त पतंग उडवण्याकडे फोकस करतो आणि मग नंतर तो सायलीच्या पतंगाला जोरात अशी धडक देऊन सायलीचा पतंगच खाली पाडतो.
त्यामुळे आता सर्वजण निराश होतात आणि मग आता अर्जुन सायलीकडे पाहतो. मी इशारा करूनच म्हणतो, पहा मी तुमचा पतंग कसा खाली पाडलाय. अर्जुनच्या टीममधील आता सर्वजण अर्जुन अर्जुन असं मोठ्या मोठ्याने चीअर करत असतात. तेव्हा आता सायलीचा मात्र चेहरा पडतो आणि ती अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन देखील तिच्याकडे पाहत असतो आणि मी जिंकलो असं म्हणतो. तर सायली आता त्याच्याकडे पाहून गालातच हसते. तर मधुभाऊंना आता राग आलेला असतो, कारण आता ते अर्जुनकडे पाहतच राहतात की माझ्या लेकीला याने हरवलं. मग आता इकडे सायली अर्जुनकडे गालात पाहून हसते आणि अर्जुन देखील तिच्याकडे पाहून हसतो. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनकडे आता तिळाच्या वड्या आणि लाडू घरच्यांसाठी देते. तेव्हा कुसुम आता सायलीची खूप गंमत करत असते आणि विचारते, काय काय या तिळाच्या वड्या कुठे चालल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते, माझ्या घरी पाठवायच्यात, माझ्या माणसांचे. अर्जुन घरी सर्वांना सायलीने दिलेल्या त्या तिळाच्या वड्या सर्वांना देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वजण ती वडी खाऊन पाहतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. हा पूर्णाजी विचारतात, काय ग कल्पना, तू बनवल्या आहेत का या वड्या. तेव्हा कल्पना म्हणते, नाही हो, मी कोणत्याच वड्या वगैरे बनवलेल्या नाही आहेत. त्यावेळी अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, माझ्या बायकोने या वड्या बनवल्या आहेत. हे ऐकताच आता सर्वजण अर्जुनकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.